पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसर करण्याचा सल्ला दिलेला आहे. इंधन बचतीचा असेल, परदेश दौरे असतील, हे सगळं रद्द करण्याचं आव्हान केलेलं आहे आणि या आव्हानाला पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे या ठिकाणी साथ देताना दिसत आहेत. महापौर, तुम्ही या ठिकाणी महत्त्वाचा दौरा शहराच्या विकासाच्या अनुषंगाने करणार होते, शहराचं प्रतिनिधित्व करायला जाणार होते, परंतु पंतप्रधानांनी आव्हान केलं, तुम्ही साथ देताय. काय काय तुम्ही या अनुषंगाने निर्णय घेण्याचं ठरवलेलं आहे? आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सांगितलं की आपल्या देशातला पैसा आपल्या देशातच राहावा, परदेशात आपण फिरायला जे जातो ते आपण रद्द करावे, देशात फिरू शकता. आणि इंधनाच्या बाबतीत जे पेट्रोल डिझेलची टंचाई या युद्धजन्य परिस्थितीमुळे येऊ शकते, तर आपण सरकारी वाहनांचा किंवा सार्वजनिक वाहतूक जी असते पब्लिक ट्रान्सपोर्ट त्याचा वापर करावा, सायकलचा वापर करावा किंवा इलेक्ट्रिक कारचा वापर करावा, अशा पद्धतीने प्रवास करावा, जेणेकरून इंधन बचत होईल. आणि आत्ता महानगरपालिकेच्या उद्याच्या जीबीमध्ये एक प्रस्ताव आला होता शासनाकडून की अधिकाऱ्यांची जी वाहनं आहेत त्यांना इंधन भत्ता वाढवून द्यावा. तर तो प्रस्ताव आम्ही ऑलरेडी दप्तरी दाखल केलेला आहे. इंधन भत्ता काही वाढवून देणार नाही, उलट आम्ही त्या अनुषंगाने असा विचार करतोय की जे जे अधिकारी एकाच भागात राहतात त्या सर्वांनी एकत्रच महानगरपालिकेत यावं, ते पण इलेक्ट्रिक कारनी यावं. अशा पद्धतीचे काही निर्णय आम्ही आज पत्रकार परिषदेत सांगणार आहोत. महापौर, तुम्ही सायकलीचा एक उल्लेख या ठिकाणी केलेला आहे की तुम्ही म्हणलं की उद्याची जीबी आहे, तर तुम्ही सायकलवरून त्या जीबीला जाणार आहात. तर याबाबत काय काय निर्णय घेण्याचं तुम्ही विचार करताय? पंतप्रधानांनी आव्हान केलं त्या दृष्टीने आठवड्यातून एकदा पहिल्या टप्प्यात सायकलीने किंवा मेट्रोने ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी, किंवा महिला नगरसेविका आहेत त्यांना जमत नाही तर त्यांनी इलेक्ट्रिक कारने महानगरपालिकेत यावं. तर उद्या मी सर्वसाधारण सभेला सायकलीवरून जाणार आहे आणि आठवड्यातून एक दिवस मी सायकलीवरून जाणार आहे. आणि सगळ्या नगरसेवकांना आव्हान करायला की त्यांनी जसं शक्य असेल तसं सार्वजनिक वाहतुकीने किंवा सायकलने किंवा इलेक्ट्रिक कारने महानगरपालिकेत यावं. बरोबर, म्हणजे एक दिवस सायकलवरती येऊन होणार नाही, तर प्रत्येक आठवड्याचा एक दिवस जो आहे तो तुम्ही आणि तुमच्या प्रतिनिधींना सगळ्यांना आव्हान करताय. हो, आठवड्यातून एक दिवस त्यांनी म्हणजे या कार्यक्रमानुसार जे इंधन बचतीचा कार्यक्रम आहे त्या दृष्टीने आठवड्यातून एक दिवस त्यांनी याचा वापर करावा. खरं तर आपल्याकडं जी महानगरपालिकेकडे वाहनं आहेत ती नव्यानं आलेली EV वाहनं आहेत, परंतु याच्या आधी जुनी वाहनं जी आहेत ती पेट्रोल डिझेलवरची आहेत. तर ते बंद करून EV वाहनं खरेदी करण्याचं काही नवीन धोरण अवलंबणार? आत्ता जी वाहनं आम्हाला खरेदी करायची आहेत, 5 वाहनं खरेदी करण्याचा निर्णय आमचा चालू होता. ती नक्कीच इलेक्ट्रिक वाहनं आम्ही खरेदी करू. आणि जी अधिकारी ज्यांच्याकडं पेट्रोल डिझेलवरची वाहनं आहेत त्यांना पण सांगू की त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांनीच प्रवास करावा. तर परदेश दौरा तुम्ही आत्ताचा रद्द केलाय, परंतु आम्ही पाहिलंय की तुम्ही प्रत्येक वर्षी परदेश दौऱ्यावरती जात असता. तर त्या अनुषंगाने काय निर्णय घेताय? कारण हे किती काळ चालेल हे सांगता येत नाही. आता पुढील 1 वर्ष तरी मी परदेश दौऱ्यावर जाणार नाही, जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा त्याबाबतचा काही दुसरा आदेश निघत नाही, तोपर्यंत परदेश दौऱ्यावर जाणार नाही. तर केवळ आत्ताचा परदेश दौरा महापौर रद्द करत नाहीये, तर पुढचे वर्षभर ते कुठल्याही परदेश दौऱ्यावरती या ठिकाणी जाणार नाहीयेत. आणि त्याबरोबरच इंधन कसं वाचवता येईल या अनुषंगाने महानगरपालिकेतली वाहनं जी आहेत ती EV घेता येतील का, आणि त्याबरोबरच अधिकाऱ्यांनी एकाच वाहनामध्ये दोघा-तिघांनी यावं, या अनुषंगाने एक धोरण अवलंबण्याचा प्रयत्न महापौरांकडून केला जाणार आहे. अपेक्षा आहे की महापौरांनी जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला शहरातले इतर नागरिक, त्यांचे पदाधिकारी आणि अधिकारीही साथ देतील. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.